नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत. ध्यास आमोचा गुणवत्ता. मुलांनो, आज आपण इयत्ता पहिलीतील गणित विषयातील पान नंबर 73 वरील कशानंतर काय हा घटक अभ्यासणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती आपणासमोर दिसत आहे. माझा परिचय जयश्री विजय घोळवे. मुलांनो, तुम्हाला या चित्रात नुकतेच जन्म झालेले बाळ दिसत आहे. यानंतर थोडे मोठे बाळ झालेले दिसते आहे. आता पाहूया ह्याच्या पुढे काय होते. छान पहा बरं, ही मुले तुमच्या ओळखीची वाटतात की नाही? ही शाळेत जाणारी मुले आहेत. त्यांची वाढ झाल्यानंतर ते कॉलेजला जातात. कॉलेजमध्ये अभ्यास करून शिकून सवरून मोठे होतात आणि मग ते स्वतः पालक बनतात. खूप मोठे होतात. त्याला आपण प्रौढ असे म्हणतो. हे प्रौढत्व गेल्यानंतर प्रत्येक मनुष्य हा वृद्ध होत असतो, म्हणजेच आपल्या आजी आजोबांसारखा दिसतो. मुलांनो, यावरून तुम्हाला असे कळलेच असेल की लहानपणापासून वृद्ध होण्यापर्यंत, म्हातारे होण्यापर्यंत आपल्यामध्ये किती बदल घडत असतात. लहानपणानंतर मुले मोठी होतात आणि मोठ्या झाल्यानंतर ते म्हातारे होतात. म्हणजेच कशानंतर काय होते हे तुम्हाला ओळखता येते. याविषयीच्याच दैनंदिन जीवनातील काही घटना आपण अभ्यासणार आहोत. आता तुमच्यासमोर मस्त गरमागरम इडली, सांबर आणि चटणी दिसत आहे. पण मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, ही इडली कशी तयार झाली असेल? त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतील? चला तर आपण पाहूया की इडली कशी तयार होते. यासाठी प्रथम भिजवलेले तांदूळ घ्यावे लागतात. ते बारीक करावे लागतात. त्याचं पीठ करावं लागतं आणि मगच मऊ, लुसलुशीत आणि चवदार अशा इडल्या तयार होतात. मग सांगा पाहू, प्रथम आपण काय केले? आधी आपण तांदूळ भिजवले, त्यानंतर त्याचे पीठ बनवले आणि मग इडली केली. म्हणजेच कशानंतर काय केले हे तुम्हाला समजले. आता आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील कशानंतर काय हा घटक पाहणार आहोत. चित्रांचे निरीक्षण कर आणि कृतींचा योग्य क्रम लाव. या चित्रातील मुलगी फळ खात आहे. यासाठी तिने प्रथम काय केले असेल बरं? प्रथम तिने नळाखाली पाण्याने ते फळ धुवून घेतले, नंतर चाकूने कापले आणि मग तिने ते फळ खाल्ले. यानुसार आपण तिने फळ आधी धुतले म्हणून त्याला 1 क्रमांक देऊया. नंतर तिने चाकूने कापले म्हणून त्याला 2 क्रमांक देऊया आणि शेवटी ते खाल्ले त्याला 3 क्रमांक देऊया. आता या चित्रामध्ये तुमच्यासारखाच एक मुलगा शाळेत जात आहे. सकाळी उठल्यानंतर छान तयार होऊन तो शाळेत निघाला. हा पहिला क्रम. त्यानंतर तो शाळेत गेल्यानंतर खेळणार आहे. हा दुसरा क्रम. आणि शाळेतून आल्यावर खूप दमून तो रात्रीच्या जेवणानंतर झोपी गेला. हा तिसरा क्रम. समजले का मुलांनो? क्रम कसा ओळखायचा, कशानंतर काय असेल? आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. या चित्रातील मुलीने दूध गरम केले आहे. आता ती काय करेल बरं? तिची आई तिला दूध कपात ओतून देईल आणि मग ती पिणार. म्हणून आधी काय घडले? दूध गरम केले, त्याला आपण 1 क्रमांक देऊया. त्यानंतर आईने दूध कपात ओतले, ही घटना दुसऱ्या क्रमांकाला येईल. आणि मुलीने दूध पिले, हे तिसरी घटना झाली. अशा प्रकारे आपण घटनेचा क्रम लावतो. मुलांनो, आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. त्या चित्रांचे तुम्ही निरीक्षण करा आणि सांगा पाहू इथे काय काय दिसत आहे. बरोबर, या चित्रात
बटाटे आहेत, बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि मग त्याची भाजी दिसते आहे. आता सांगा पाहू, बटाट्याची भाजी करण्यासाठी प्रथम काय करावे लागेल? बरोबर, आधी बटाटे धुवून घ्यावे लागतील. नंतर त्याला शिजवून घ्यावे लागेल. त्याला 1 क्रमांक देऊया. मग बटाटे कापायचे, त्याच्या बारीक फोडी करून घेऊया. त्याला आपण 2रा क्रमांक देऊ आणि मग शेवटी फोडणी दिल्यानंतर जी भाजी तयार होते त्या भाजीला 3रा क्रमांक देऊया. अशा प्रकारे कशानंतर काय होते हे तुम्हाला समजलेच असेल. काय मग मुलांनो, मज्जा आली ना? अशाच वेगवेगळ्या घटनांच्या चित्रांचे निरीक्षण करून चित्रांचा योग्य क्रम लावा. हाच तुमचा स्वाध्याय. धन्यवाद.